कांदा, लिंबू आणि एका बाजूला मटणचा सुक्का. मटण सुक्का बनवण्यासाठी साहित्य पाहूयात. लाल तिखट, कांदा लसूण मसाला, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, पुदिन्याची पानं, कोथिंबीर, फुटाणे डाळ, तेजपत्ता आणि खोबरं, कांदा भाजून घेतलेलं वाटण केलेलं आहे. मटण घेतलेलं आहे इथे मी 3 पावशेर मटण कुकरमध्ये हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट टाकून चांगलं बॉईल करून घेतलेलं आहे. एकदम मऊ मटण शिजून झालेलं आहे. तर आता आपण फोडणी करूयात. मसाला तर आपला सांगितलेलाच आहे. इथं पातेलं गरम झालेलं आहे आणि तेल घालून घेतलेले आहे. जास्त पण तेलाचा वापर करायचा नाही, कमीत कमी तेलातच करायचं. सर्वप्रथम तेजपत्त्याची 2 पानं टाकलेली आहे. आलं लसूण पेस्ट हलका सोनेरी रंग येऊपर्यंत परतून घ्यायचा आणि त्यात मसाले घालायचं. रंग आता आलं लसूण पेस्टचा बदलायला लागलेला आहे. थोडासा हलका गुलाबी रंग येतोय. तसंच पुदिन्याची पानं टाकलेली आहेत मी 10 ते 12. पुदिन्यामुळे भाजीला चव चांगली उतरती, चांगला स्वाद येतो म्हणून पुदिन्याचा वापर करायचा. पुदिना शरीरासाठी खूप फायदेशीर आहे म्हणून पुदिन्याचा भरपूर वापर करावा. कांदा लसूण मसाला सुद्धा तेलातच टाकून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित तेलामध्ये भाजला जातो, म्हणून शक्यतो कांदा लसूण मसाला तेलातच घालायचा. तसंच लाल तिखट मी घेतलेला आहे 2 चमचे. तेलात मसाले टाकल्याच्या नंतर भाजीला चांगली तरी येते. म्हणजे रस्सा भाजी करायचा असेल तर सुद्धा तुम्ही तेलातच टाकायचं तिखट, कांदा लसूण मसाला, आणि फ्राय करायचा असेल तर सुद्धा तुम्ही तेलातच टाका. त्याने चव चांगली येते आणि कलर सुद्धा भाजीला चांगला येतो. लाल तिखट, कांदा लसूण मसाला तेलामध्ये चांगला भाजलेला आहे. आता थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. लगेच बॉईल केलेलं मटण घालूयात. मटण घातल्याच्या नंतर परतून घ्यायचं. ह्यात लाल तिखटामध्ये वगैरे व्यवस्थित परतल्याच्या नंतर त्याला छान चव येते. आणि मसाला घालायची घाई करायची नाही. मसाला थोडंसं 1-2 मिनटं तेल सोडायला लागलं ना मटण की मग मसाल्यावरनं घालायचा. आणि चला, मटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे, ते तुम्हाला दिसतच आहे. आता मसाले घालूयात. हा गरम मसाला मी तुम्हाला दाखवलेला आहे ना, ते सगळे मसाले आपण एक एक करून सगळे टाकायचं आणि मग त्याला व्यवस्थित हलवायचं, मिक्स करायचं. मिक्स केल्याच्या नंतर 10 ते 15 मिनटामध्ये आपलं फ्राय तयार होईल. कारण ह्याला काही जास्त वेळ लागणार नाही शिजायला, कारण कुकरमध्ये मी शिजूनच घेतलेलं होतं. तुम्हाला कितपत शिजलेलं आहे ते सुद्धा दाखवलेलं आहे. आता पहा, मसाला आपला एकदम छान दिसायला लागला आहे आणि जास्त वेळ लागत नाही. किंवा पाण्याचा वापर करायचा असेल, तुम्हाला रस्सा करायचा असेल तर तुम्ही एका बाजूला पाणी गरम करून सुद्धा टाकू शकता. पण मला फक्त फ्राय करायचा आहे, कारण रस्सा करायचा नाही. कारण रस्सा मी केलेला आहे पण त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवली नाही आहे. नेक्स्ट व्हिडिओ मटण रश्शाचा मी करेल, कारण आता हा सुक्का आहे. इतका वेळ नव्हता मला 2-2 व्हिडिओ बनवण्यासाठी, त्यामुळे मी एकच व्हिडिओ बनवलेला आहे. पहा किती मस्त आपलं फ्राय तयार झालेलं आहे. किती मस्त कलर आलेला आहे आणि दिसायला सुद्धा सुंदर दिसते. आणि वास तर इतका धरवळायला लागलाय की कधी खावंसं असं झाले. खूप भूक लागलेली आहे. प्लेटमध्ये काढून घेऊयात. पहा, एकदम मसाला आपला भारी झालेला आहे. खूप वास दरवळायला लागलेला आहे. चला, पटकन ताटं वाढायला घेऊयात. मुलांना सांगते, पाणी भरा ग्लासमध्ये, पटकन जेवायला बसूयात. सगळ्यांनी मदत केली तर लवकर जेवायला मिळेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. असेच नवनवीन रेसिपीसाठी सुरेखास किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी बरोबर. चला, मुलं सगळी जेवायची वाट बघत आहेत. तोपर्यंत आता आपला व्हिडिओ संपूया. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.